श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। आजचा विषय आपला होणार आहे श्री रामनवमी। रामनवमी आपली येणार आहे। रामनवमी आपण साजरी करत असतो, त्याचं उद्दिष्ट काय असतं ते आधी लक्षात घेऊन घेऊ। तर बघा, रामनवमी म्हणजेच काय, प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव आपण साजरी करत असतो। प्रभू श्रीराम हे एकवचनी, एक पत्नी, एक वाणी, एक बाणी होते आणि त्यावरूनच आदर्श पुत्र देखील होते, आदर्श व्यक्ती सुद्धा होते। सामाजिक असो, कौटुंबिक असो, बऱ्याचशा जबाबदाऱ्या जे होत्या त्या अति छानपणे त्यांनी बाळगल्या होत्या। आणि तुम्हाला सांगेल, या सगळी गोष्टी करत असताना एका शब्दाने आदर्श पुत्र ते आले, आदर्श राजा सुद्धा घडून गेले। आणि त्यांच्यासारखा पुत्र होणं किंवा त्यांच्यासारखे व्यक्ती होणं या समाजात खूप कठीण आहे। म्हणून आपल्या घरामध्ये प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव आपल्याला साजरा करायचा असतो। प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव हा कधी साजरा करावा, कशा पद्धतीने साजरा करावा, आपण अभिषेक करताना कोणता मंत्र म्हणावा, रामरक्षा जी रक्षा पाळत असतो त्याचा आपल्याला छानसा उपाय जो आहे तो सुद्धा आपण करू शकतो मुलांसाठी। तर यावर्षी श्री रामनवमी आलेली आहे बघा, 26 मार्च 2026 वार आहे गुरुवार, चैत्र शुक्र नवमीच्या दिवशी जी काही तिथी येत असते त्या दिवशी श्रीरामांचा जन्म झालेला होता। श्रीरामांचा जन्म हा दुपारी 12 वाजता झालेला होता। जसा उगवता सूर्य डोक्यावर येत असतो त्या पद्धतीने दुपारी 12ला जन्म झालेला असतो आणि तेव्हाच आपल्याला तो साजरी करायचा असतो। बरेच लोक केंद्र वगैरे असतील जवळ, आपले स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र मठ असतील तर तिथे सुद्धा साजरी करण्यात येतो, किंवा मंदिर असेल रामांचं, श्रीरामांचं, तिथे तुम्ही जाऊ शकतात, काही हरकत नाही। पण मात्र आपल्या घरामध्ये आपण कशा पद्धतीने साजरी करावं ते आपण थोडक्यात बघूयात। तर बघा, तुम्हाला सांगेल, प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव हा आपल्याला आपल्या घरामध्ये साजरी करायचा असतो आणि त्यासाठी प्रभू श्रीरामांचा फोटो वगैरे तुमच्या घरात असेल किंवा मूर्ती असेल तर ती सुद्धा चालेल, आणि नसेल तर काय करावं ते सुद्धा सांगणार आहे। तर सर्वप्रथम फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या। त्यासोबतच तुम्हाला सांगेल, जर मूर्ती असेल तर मूर्तीचा अभिषेक करा। आता मूर्ती फोटो तुमच्याकडे नाही तर काय करावं, तर बाळकृष्णांची मूर्ती आपल्या सगळ्यांच्या घरात आहे। आणि बघा, श्रीकृष्णांचा विष्णूंचा 7वा अवतार जो होता तो प्रभू श्रीरामांचा होता। जगाच्या कल्याणासाठी, या समाजाच्या कल्याणासाठी आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी श्रीरामांनी हा अवतार घेतलेला होता। म्हणून तुम्हाला सांगेल, हा जो अवतार घेतलेला होता त्या अवताराचं आपल्याला त्या दिवशी पूजन करायचं आहे। भगवान विष्णूंचा एक अवतार श्रीरामांचा आहे, म्हणून भगवान विष्णूंची ती बालस्वरूपात बाळकृष्णांची मूर्ती आपल्या देवघरात ठेवलेली असते। बाळकृष्णाच्या मूर्तीचा आपण अभिषेक करायचा आहे। तर सर्वप्रथम देवपूजा करत असताना सकाळी आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा बाळकृष्णाच्या मूर्तीचा आपल्याला पंचामृताने करता आला तर पंचामृताने अभिषेक करा, किंवा पाण्याने केला अगदी तरी सुद्धा चालेल। अभिषेक करत असताना तुम्हाला सांगेल बघा, रामरक्षा हे पठण करायचं आहे। तर बाळकृष्णाची मूर्ती उचलून घ्या, स्वच्छ अशी पुसून घ्या, पाटावरती आपल्याला देवघरामध्ये ठेवू शकतो, जिथे आपण देवघरात पूजा करणार तिथे ठेवावी। त्यानंतर अष्टगंध, धूप, दीप आपण दाखवायचे आहे। पाळणा जो आहे तो आपल्याला 12:39 जे असतात तेव्हा म्हणायचं आहे। जर तुम्हाला पाळणा म्हणायचा असेल प्रभू रामचंद्रांचा तर 12:39 तुम्ही म्हणू शकतात। सकाळी आपण अभिषेक केला तरी सुद्धा चालेल। तुमच्या घरी पाळणा जर असेल तर पाळण्यामध्ये मूर्ती ठेवून तुम्ही झुलवू शकतात। 12:39ला पाळणा सुद्धा तुम्ही म्हणू शकतात। मंदिरांमध्ये जेव्हा साजरी करतात तेव्हा तुम्ही तिथे करणार आहात साजरा तरी सुद्धा चालेल, या पद्धतीने करा। आता त्या दिवशी आवडता नैवेद्य जर म्हटला तर त्यांना नैवेद्यासाठी खीर बनवायची आहे। ती खीर बघा, रव्याची असू द्या, शेवाळ्यांची असू द्या, तांदळाची असू द्या, जी तुम्हाला शक्य होईल त्या खिरीचा नैवेद्य तुम्ही अवश्य तिथे दाखवायचा आहे। नैवेद्य दाखवताना तुळशीपत्र अवश्य अर्पण करायचं आहे। आता अभिषेक झाला, पण सेवा आपल्याला कुठली करायची आहे त्या दिवशी रामनवमीला खास करून, तर रामरक्षा ही पठण करायची आहे। रामरक्षा ही 11 वेळा, 13 वेळा पठण करू शकतात, 11 वेळा पठण करू शकतात, तुम्हाला शक्य होईल त्या जास्तीत जास्त संख्येने पठण करू शकतात। पण बघा, तुम्हाला पठण करत असताना अगरबत्ती आपण प्रज्वलित करावी। अगरबत्ती जी असते ती तुम्ही आयुर्वेदिक घेतली तर अतिउत्तम, कारण ती रक्षा जी असते ती आपण मुलांना थोडी म्हणजे खाण्यासाठी म्हणजे चाखण्यासाठी सुद्धा देणार आहोत। टीका तर लावणारच आहोत रक्षा कपाळी, पण चाखण्यासाठी पाण्यातून किंवा अन्नातून आपल्याला द्यायची असते। मुलं जर तुमचे चिडचिड, हट्टीपणा, रागीटपणा करत असतील तर अवश्य तुम्ही ही रामरक्षा मनापासून पूजा करा, मनापासून करा सेवा, नक्कीच याचा तुम्हाला इफेक्ट बघायला मिळेल।
आणि मी स्वतः अनुभव घेतलेला आहे म्हणून सांगते. लहान मुलाला लहान असताना जर तुमचं बाळ जे असं बाळ स्वरूपात माझा मुलगा होता तेव्हाचा अनुभव आहे. बाळ स्वरूपात जर मुलगा असेल तो खूप रडतो, रात्री झोपत नाही, शांत राहत नाही, अशा गोष्टी जर असतील तर नक्कीच तुम्ही रामनवमीच्या दिवशी रामरक्षा हे पठण करा. 11 वेळा पठण करा. अगरबत्त्या आपण लावून द्यायच्या आधी अगरबत्त्या लावल्यानंतर रामरक्षा ही 11 वेळा म्हणा. म्हणत असताना 9 ओळी ज्या आहेत रामरक्षेच्या त्या म्हणाव्या आणि 10व्या ओळी म्हणायची नाही. शेवटच्या वेळेस जेव्हा 11व्या वेळेस आपण म्हणत असतो तेव्हा आपण 10वी ओळीपासून आपण म्हणायचं आहे. तेव्हा हात जोडून बसावं आणि बघा प्रार्थना करा. म्हणजे ती प्रार्थना आहे, फलश्रुती ज्या पद्धतीने असते तशी प्रार्थना असते. प्रभू रामांना आपल्याला सांगायचं असतं, प्रार्थना करायची असते आणि ते 11व्या वेळेस आपल्याला प्रार्थना म्हणायची असते. तर या पद्धतीने आपण करू शकतो. रामरक्षा पाळत असताना आपण ही 11 वेळा रामरक्षा म्हणत असतो, पण त्यानंतर अवश्य अशी सेवा कोणती तर मारुती स्तोत्र जे आहे ते आपल्याला म्हणायचं आहे. आता मारुती स्तोत्र का म्हणावं? प्रभू रामचंद्रांचे शिष्य जे आहेत मारुती आहेत, बरोबर. तर जोपर्यंत तुम्ही मारुतीची सेवा करणार नाही तोपर्यंत प्रभू रामचंद्रांच्या सेवेला काही अर्थ नाही. म्हणून जेव्हा पण तुम्ही प्रभू रामचंद्रांची सेवा रामरक्षा पाळणार आहेत तेव्हा मारुती स्तोत्र हे 1 वेळा तुम्हाला म्हणायचं आहे. रामरक्षा संपल्यानंतर मारुती स्तोत्र पुढच्या पानावर दिलेलं आहे बघा. रामरक्षा संपल्यानंतर लगेच मारुती स्तोत्र हे दिलेलं आहे नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये, ठीक आहे. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता राम दूता प्रभंजना, हे जे मारुती स्तोत्र आहे हे 1 वेळा तुम्हाला म्हणायचं आहे. हे लक्षात ठेवा. तुम्ही जर मारुती स्तोत्र म्हटलं नाही तर रामाची सेवेला काहीच अर्थ नाही. तर या पद्धतीने तुम्हाला रक्षा पाळायची आहे. ही रक्षा तुम्हाला मुलांना कपाळी रोज लावायची आहे. त्यानंतर मुलांना तुम्ही पाण्यातून अगदी थोडी कणभर टाका, जेवणातून किंवा पाण्यातून, त्यांच्या जेवणात जरी टाकली तरी सुद्धा चालेल. या पद्धतीने मुलांना तुम्ही लावू शकतात. अगदी दररोज लावा, तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. तर अशा पद्धतीने आपण मुलांसाठी सुद्धा सेवा करू शकतो. रामासारखे मुलगा होणं या कलियुगात तरी शक्य नाही, पण रामरक्षेचा जो इफेक्ट असतो ते आपल्याला दिलेलं एक वरदान म्हटलं रामांनी तरी सुद्धा चालेल. तर रामरक्षा खूप मोठं हत्यार आहे मुलांसाठी आणि नक्कीच आपण याचा वापर करून घ्यायचा आहे. त्या दिवशी ही सेवा केल्याने तुम्हाला नक्कीच जी रक्षा पडेल ती डब्बीत भरून ठेवा आणि त्याचा वापर अशा पद्धतीने करा. नक्कीच तुम्हाला फरक बघायला मिळेल. तर या पद्धतीने आपल्याला रामनवमी ही साजरी करायची आहे आणि नक्कीच त्या दिवशी केंद्रांमध्ये किंवा मंदिरांमध्ये सेवा होत असतात. तुम्ही जाऊ शकता, तिथे सुद्धा सेवा करू शकतात. प्रभू रामांना विष्णूंचा अवतार असल्या कारणाने तुम्ही आता तुमच्याकडे जे साध्य होईल ते तुम्ही फोटो असेल, हार परिधान करा, पिवळे फुलं अर्पण करा, पिवळे वस्त्र अर्पण करा. या पद्धतीने करू शकतात. पिवळी मिठाई सुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात. तुम्हाला जे शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही रामनवमी ही साजरी करू शकतात. तुम्हाला रामनवमीचा उपवास जर करायचा आहे तर बघा आमच्याकडे जी पद्धत आहे ती मी तुम्हाला सांगेल. तुमच्याकडे जी पद्धत असेल आधी ती बघा, तशा पद्धतीने उपवास करा. जर तुम्हाला माहिती नसेल रामनवमी तुम्हाला धरायची असेल, आता मी सुद्धा उपवास करते तर बघा दुपारी रामांचा जन्म झालेला असतो म्हणून आपण 12 नंतर उपवास सोडायचा असतो तरी सुद्धा चालेल. आता दुपारी 12 नंतर तुम्ही जेवण केलं आणि संध्याकाळी मात्र आपण फराळ करायची, म्हणजे 1 दिवसाचा तो उपवास होऊन जात असतो आपला. या पद्धतीने उपवास करा. आता तुमच्याकडे जी पद्धत असेल उपवासाची ती आधी बघा, त्या पद्धतीने करा. तुम्हाला माहिती नसेल तर या पद्धतीने करा तरी सुद्धा चालेल. तर रामनवमीचा उपवास या पद्धतीने केला जातो. आणि बाळकृष्णाचा जन्म रात्री 12ला असतो म्हणून तो वेगळा असतो, पण प्रभू रामांचा दुपारी 12ला असतो म्हणून आपण 12 नंतर उपवास सोडू शकतो, ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्ही उपवास सोडू शकतात. चला मग सांगितलेली माहिती नक्कीच महत्त्वपूर्ण होती आणि सगळ्यांना तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर मुलं चिडचिड करत असतील, रागीटपणा करत असतील तर ही सेवा चुकवू नका. आपल्या मुलांसाठी ही सेवा करा. चला मग सांगितलेली सेवा इथेच थांबवते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.